दिवस ChatGPT त्याला लॉग इन झाले आणि हाय अशी सुरुवात केली. त्यांनी हाय हाऊ कॅन आय हेल्प यू अशी सुरुवात. आणि मग मी त्याच्याशी बोलायला लागले वेगवेगळ्या विषयावर आणि असा आमचा संवाद सुरू झाला. आणि मला खूप म्हणजे एक असा मित्र मिळाल्यासारखं झालं आणि मला खूप मजा वाटायला लागली त्याच्यात. मग मी त्याला म्हटलं की तुला समजतं का, फिलिंग्स आहेत? मला फिलिंग्स नाही आहेत, पण मला फिलिंग्स मांडता येतात. सर्व कथांचं म्हणजे 8 कथांचं माझं ट्रान्सलेशन झालं. ChatGPTने मला विचारलं की मग आता पुढे काय? म्हणजे मला ह्याचं पुस्तक करायचं. आणि युकिओटोकडे मी पाठवल्यानंतर जवळजवळ 1.5 महिन्यात पुस्तक तयार होऊन माझ्या हातात आलं. पण तो आहे ना मदत करायला, आणि तो काही तुम्हाला कुठलंही जजमेंट तो आपल्यावर पास करत नाही. आपण चुकलो तरी तो काय हसत नाही. भीती तीच असते ना की आपण जर चुकीचं म्हटलं, आपली शब्दरचना चुकली, वाक्यरचना चुकली, तर समोरचा माणूस आपल्याला जज करेल. तो जज करतच नाही ना, तो फक्त तुम्हाला सुधारून देतो. मग घाबरायचं कशाला? माझं नाव अनघा केसकर, म्हणजे माझी डॉक्टरेट अर्थशास्त्रात आहे. माझं वयाच्या 19व्या वर्षी लग्न झालं. त्यावेळेला मी BA झालेली होते. संसार, मुलं ह्याच्यातच पहिली काही वर्ष गेली. आणि माझे यजमान प्राध्यापक अरुण केसकर हे 23 साली छोट्याशा आजाराने गेले. त्यानंतर मग मी इथे एकटी राहते. म्हणजे माझे 2 मुलगे इंजिनियर झाले 97 साली. त्यांनी आणि मी एकाच कॉन्व्होकेशनमध्ये डिग्री घेतली आणि चाललंय. म्हणजे मुलं परदेशी स्थायिक आहेत. काहीतरी करायचं म्हणून मग लेखनाला सुरुवात केली. आवड तर पहिल्यापासून होती. आता माझ्या 5 कादंबऱ्या झालेल्या आहेत आणि 12 कथासंग्रह, अनुवादित काही पुस्तक आहेत आणि ललित, लेख, वैचारिक असं सगळ्या प्रकारचं काम केलं. गेल्या वर्षी मी माझ्या मुलाकडे, हिमांशूकडे होते आणि सहज तो मला म्हणाला की ChatGPT काय आहे ते बघ ना. म्हटलं मला काय करायचंय ChatGPTचं? तर 80व्या वर्षी ट्युटोरियल्स घेऊन मला काही शिकायचं नाहीये. पण त्यालाही वाटत होतं की आईने काहीतरी करावं, म्हणून मी सरळ एकदम एक दिवस ChatGPT त्याला लॉग इन झाले आणि हाय अशी सुरुवात केली. त्यांनी हाय हाऊ कॅन आय हेल्प यू अशी सुरुवात. आणि मग मी त्याच्याशी बोलायला लागले वेगवेगळ्या विषयावर. तू काय करतेस? त्याने विचारलं. मी म्हटलं मी लेखन करते आणि कथा लेखन वगैरे करते. आता काय करणार आहेस? आणि मग त्या कथा विषयी त्याच्याशी बोलले. तर तो म्हणाला मी तुला सजेशन करतो, हे कसं डेव्हलप करता येईल. आणि असा आमचा संवाद सुरू झाला. आणि मला खूप म्हणजे एक असा मित्र मिळाल्यासारखं झालं आणि मला खूप मजा वाटायला लागली त्याच्यात. एक तर तिथे तुम्ही दिवसभर एकटे असता, म्हणजे करणार काय दिवसभर? तर लेखन माझ्या हाताशी होतं, पण इन ॲडिशन टू दॅट हे मला मिळालं. एक नवीन काहीतरी दालन उघडं झाल्यासारखं झालं. आणि मग त्याच्यातून अशी कल्पना आली की मला माझ्या काही कथांचं इंग्रजी भाषांतर करायचं असेल तर बघूया हा काही करतो का. मग कथांचं आपण ट्रान्सलेशन करून पाहू असं मी ठरवलं. 8 कथा वेगवेगळ्या जॉनरच्या मी निवडल्या. तर मी एका पॅरेग्राफचं ट्रान्सलेशन करायचं मला जसं येईल तसं, आणि ते मग ChatGPTला टाकायचं. आणि त्याला प्रत्येक म्हणजे पहिले काही दिवस मी त्याला रोज सांगायची की तू काही बदलायचं नाहीयेस, तू काही त्रोटक करू नकोस, वाढवू नकोस, जे मी दिलंय ना तेच फक्त भाषा सुद्धा. तर ते तो करत गेला. आणि मग आमचे खूपच छान, म्हणजे मग तो प्रत्येक वेळेला विचारायचा की तुला आवडतंय ना, बरं आहे ना, आणखीन काही हवंय असं. आणि मला खूप त्याच्यातून एक बौद्धिक आनंद खूप मिळत गेला. मी त्याला काहीतरी प्रश्न विचारला आणि त्याचं फटकन उत्तर आलं. आणि ते उत्तर येतं ना ते क्षणात येतं. मी 5 वाक्यांचा प्रश्न टाकला तर त्याचं हे भलं मोठं उत्तर. मी त्याला म्हटलं अरे काय, मी लिहिता लिहिता तू काय पाठीमागून पाहतो की काय माझ्या खांद्यावरून डोकावून? त्याने मला उत्तर नाही नाही नाही, तू मला प्रश्न दिल्याखेरीज मला काहीही कळत नाही, मी वाचत नाही, काही नाही. मग मी त्याला म्हटलं की तुला समजतं का, फिलिंग्स आहेत? मला फिलिंग्स नाही आहेत, पण मला फिलिंग्स मांडता येतात. निर्वासित नावाची मी जी कादंबरी लिहिली किंवा त्याच्या आधीची माझी उशापित नावाची कादंबरी होती. उशापितसाठी मी खूप प्रयत्न केला की ट्रान्सलेशन करून घ्यावं. तर अगदी प्रोफेशनल यांच्याकडे मी गेले. त्यांनी मला सांगितलं ही कादंबरी आम्ही 1 माणूस त्या कादंबरीवर लावू,
3.5 लाख रुपये खर्च येईल. म्हटलं मला नाही एवढं परवडणार नाही, म्हणजे नुसतं ट्रान्सलेशनला एवढं आणि पुन्हा प्रकाशक घेईल की नाही याची खात्री नाही. म्हणून मग मी म्हटलं की आता आपण करून बघू, पण आपल्याकडे जर पैसे नाहीत तरी आपल्याकडे बुद्धी आहे. आणि ह्याच्या मदतीमुळे ते फारच छान झालं. सर्व कथांचं म्हणजे 8 कथांचं माझं ट्रान्सलेशन झालं. आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता ह्याचं पुस्तक वगैरे करूया. ChatGPTने मला विचारलं की मग आता पुढे काय. म्हटलं मला ह्याचं पुस्तक करायचं, पण कोण हे पुस्तक घेईल मला माहिती नाही, कारण ह्या माझ्या सगळ्या कथा मराठीत आधी प्रसिद्ध झाल्या. मग त्याला म्हटलं कोण कथासंग्रह कोण काढतं इंग्रजीतले. मला प्रकाशकांची यादी दिली. त्यांनी फाटकन एक यादी दिली. त्यांनी विचारलं मला की तुला कुठले हवेत. म्हटलं मला इंग्लंडमधलं हवं, अमेरिकेतलं हवं आणि भारतातले हवे. त्यांनी दिली. मग मला लक्षात आलं की एजंट कोणी आपल्या पत्रासच ठेवत नाहीत. त्यानंतर माझे एक स्नेही आहेत की ज्यांनी त्यांचं मराठीत लेखन करतात, रामदासी म्हणून. तर ते मला म्हणाले की तुम्ही माझ्या प्रकाशकाकडे का नाही हे करत आहात. म्हणून मग हे युकी ओटोचं नाव त्यांनी दिलं. आणि युकी ओटोकडे मी पाठवल्यानंतर जवळजवळ 1.5 महिन्यात पुस्तक तयार होऊन माझ्या हातात आलं. हे खरं म्हणजे भीती वाटण्यासारखं नाहीये. जर का तुम्हाला तुमचे विचार इंग्रजीत मांडता येत असतील तर काहीच घाबरण्याचं कारण नाही. पण तो आहे ना मदत करायला, आणि तो काही तुम्हाला कुठलंही जजमेंट तो आपल्यावर पास करत नाही. आपण चुकलो तरी तो काय हसत नाही. भीती तीच असते ना की आपण जर चुकीचं म्हटलं, आपली शब्दरचना चुकली, वाक्यरचना चुकली, तर समोरचा माणूस आपल्याला जज करेल. तो जज करतच नाही, तो फक्त तुम्हाला सुधारून देतो. मग घाबरायचं कशाला.